हाय एव्हरीवन, आपल्या रुटीन मधली काही कामं ना खूप फिक्स असतात. जसं माझं हे काम, अंघोळ झाली की कुकर लावायचा आणि त्यानंतर लगेचच पूजा करून घ्यायची. म्हणजे पूजा होईपर्यंत कुकर होतो, त्यानंतर कधी नाश्ता होतो आणि लगेचच मग स्वयंपाकाची तयारी. आता डाळीला तडका द्यायचा होता आणि हिंग संपलं होतं. तर हिंग ऑलरेडी स्टॉक मध्ये असतं आणि हे इंदोर वरून आम्ही मागवतो. मस्त हिंग आहे, एकदम स्ट्रॉंग. डाळीचा स्मेल, सुवास किंवा मग टेस्ट एकदम भारी येते या हिंगामुळे. तुम्ही सुद्धा अशा स्ट्रॉंग हिंगाच्या शोधात असेल ना, तर कधीतरी इंदोरवाला हिंग नक्की वापरून बघा. कामं झाली होती त्यानंतर माझे हे पूजेचे भांडे होते थोडेसे, तेही पितांबरीने घासून घेतले आणि धुतल्यानंतर ना त्यावर डाग पडतात पाण्याचे म्हणून तेव्हाच्या तेव्हा पुसूनही घेतले. बाल्कनीत आले आणि याला ना छोटी छोटी पानं आली आहेत, तुम्हाला दाखवते. इतकी सारी पानं आली आहेत आणि माझी उत्सुकता तीच आहे की ती लवकर मोठी कधी होईल आणि ते झाड थोडंसं भरल्यासारखं वाटेल. सगळीकडे मस्त छोटी छोटी पानं आली आहेत. आता मला ना खूप दिवसापासून जे मी एक स्टोरेज रॅक म्हणजे स्टँड ऑर्डर केलं होतं ते फायनली मिळालं. एक्साइटमेंट होतीच. आता या स्टँड बद्दल मी पुढच्या एका शॉर्ट मध्ये तुमच्याशी डिटेल शेअर करते. चला, बाय.